आज आपण बघा खानदेशी पद्धतीने छान असं मस्त चमचमीत लोणचं बनवून घेतलेले, खायला तेवढं टेस्टी व चवदार हे लोणचं मी बनवून घेतलेले. याच्या आधी मी 2 प्रकारचं गोड लोणचं, अजून एक तिखट लोणचं, तर मी त्याची पण रेसिपी टाकलेली आहे माझ्या कमल आहेर यूट्यूब चॅनलवरती, जाऊन तुम्ही बघू शकता. तर आपण हे लोणचं कशा पद्धतीने बनवून घेतलेले मी पुढील रेसिपीमध्ये तुम्हाला आता दाखवते. तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमल आहेर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला मग आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. 5 किलो कैरीचं लोणचं बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी इथे 5 किलो आंबट कैरी घेतली आहे. ही खास लोणच्याची कैरी, तर ती मी फोडून आणली आहे. आता मी कपड्याने व्यवस्थित असं स्वच्छ आहे एक एक फोडी अशा आपल्याला पुसून घ्यायच्या आहे. त्याला थोडी पण घाण नाही राहिली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या बघा हे मधली कोय आहे ना, ती कोय पण आपल्याला काढायची. या फोडी जर अशा जुळलेल्या असतील ती कोय लगेच निघते. त्याच्यानंतर एक एक फोड अशी व्यवस्थित असं आपल्याला पुसून घ्यायची. तो फोडी अशाच नाही पुसून घेते बघा, अशा छान मस्त क्लीन होते. असं थोडं पण त्याला काळी घाण वगैरे राहून नाही द्यायची. छान असं बघा आता हे मी पुसून ठेवलेले फोडी येतात. असं सर्व मी आंब्याच्या ह्या फोडी ज्या करून घेतलेल्या ना कैरीच्या, त्या मी फोडून घेते. इथे आता सर्व कैरीच्या फोडी मी अशाच पुसून घेते. हे मी पुसून ठेवलेले आहे आणि आपल्या पुसायच्या आत्ता सुरुवात केली. इथे आता सर्व आपल्या कैरीच्या फोडी या पुसल्या गेलेल्या आहे. आता मी त्या परातीमध्ये भरून घेते. सर्व कैरीच्या फोडी आपण परातीत घेतले आहे. 2 चम्मच ते हे मीठ घेतलं मी. त्याच्यानंतर हळद घेतली अर्धा चम्मच. आता ते व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घ्यायचं. सर्व फोडींना व्यवस्थित अशी मीठ आणि हळदी लावून घेतली बघा. एक समान अशी मीठ हळदी आपली लागले गेलेली. आता ह्याच कपड्यामध्ये आपण कैरीच्या फोडी बांधून ठेवून द्यायच्या आहे. व्यवस्थित असं बांधून घेतलं. त्याच्यानंतर ठेवलं एका चाळणीमध्ये. जे पण काही मिठामुळं पाणी निघेल ते आपल्या चाळणीतनं खाली निघेल. त्याच्यात परातीत आपण एक प्लेट ठेवून घेतली किंवा मग असे चाळण प्लेट उलटी किंवा सीधी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची. जे पाणी निघेल ते खाली परातीत साचून राहील. हे मी आता रात्रभर असंच बांधून ठेवणार आहे. मग सकाळी त्या पुढे आपण कैरीच्या वाळवत घालू. आता कैरी मी बांधून ठेवलेली होती ना मीठ आणि हळद लावून, ते आपण आता सकाळी तुम्हाला सांगितलं ना, प्लेटमध्ये चाळणीत आपण कैरीच्या ठेवून घेतलं आणि प्लेट मी पालथी ठेवली. आता इथे बघा एवढं आपलं जवळजवळ ग्लास भरून पाणी हे निघालेलं आहे त्याच्यात. आता हे साईडला घेऊ आपण आणि कैरीच्या सर्व फोडी आपण दुसऱ्या कपड्यावरती काढून घेऊ. आता एक एक कैरीची फोड आपल्याला व्यवस्थित अशी वाळत घालायची. आता मी ही फॅन खाली जवळजवळ 3-4 तास असे सुकून घेणार आहे. सर्व कैऱ्यांच्या फोडी मी इथे बघा वाळत घातले आहे. छान अशा मस्त आपल्या सालीकडची बाजू आहे ना ही खाली करून आणि ही आतली बाजू आपल्याला वरती करायची. म्हणजे आपल्याला वाळून काय घ्यायचंय, आतल्या बाजूचं वाळून घ्यायचंय. आणि वाळल्या हे आपल्याला कसं समजणार, आता आपण बघा आता हा हात चांगला आहे. आता मी याला बघा असं पाणी लागले हाताला, तर आपल्याला हे 5-6 तासानंतर किंवा 3-4 तासानंतर आपण चेक करून बघायचं. आपण अशी पुन्हा दाबून बघायचे हाताला, असा ओलावा जर लागला नाही तर समजायचं आपली कैरी ही छान अशी कैरीच्या फोडी सुकले. तर आता मी याला जवळजवळ 3-4 तासासाठी सोडून देते. पुन्हा चेक करल, जर थोडासा ओलावा लागला तर पुन्हा अजून 1-2 तास ठेवायचे आपण. आता मी ह्या घरामध्येच फॅन खाली वाळून घेणार आहे. हे लोणचं मी खानदेशी पद्धतीने बनवते. त्याच्यासाठी जे काही मसाले लागतात ते मी तुम्हाला दाखवते. आता हे आपण 500 ग्राम ही मोहरीची डाळ घेतलेली, म्हणजे अर्धा किलो डाळ आहे. त्याच्यानंतर बघा 500 ग्राम मीठ घेतलेले आहे आपण. त्याच्यानंतर 30 ग्राम काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 50 ग्राम तिखट मिरची घेतलेली आहे. 50 ग्राम आपण हळद घेतलेली आहे. धने 5 ग्राम घेतलेले आहे.
त्याच्यानंतर सुंठ पावडर घेतलेली आहे छोटा 1 चम्मच भरून. त्याच्यानंतर 2 छोटे चम्मच हिंग घेतलेले आपण, 5 मिरे घेतलेले आहे, 5 लवंग घेतलेली आहे, हिरवी विलायची तिच्यातून हे बघा सोलून घेतलेली, ते पण 5-6 छोटी विलायची मधून काढून घेतलेले. लसूण पेस्ट आपल्याला 2 चमचे लागणार आहे, त्याच्यासाठी लसूण घेतलेले. त्याच्यानंतर बडीशोप मी 100 ग्राम घेतलेली. आणि अजून आपल्याला लागणार आहे मेन कैरी. तर कैरी आपण फोडून 4-5-6 तास आपण सुकून ठेवलेली. आता हे मसाले आपल्याला दळून घ्यायचे. आता त्याच्यात काय दळायची, थोडी जाडसर अशी ही बडीशोप दळून घेते मी. त्याच्यानंतर आपली मेथी तर ही अर्धी सगळी अशी बारीक असते. त्याच्यानंतर धने पण मी बारीक करते आणि लसूण ते पण बारीक करून घेते. मिरे व लवंग एवढ्या वस्तू 1 2 3 4 आणि 5. लसूण पेस्ट वेगळं करायची आहे, म्हणजे ह्या 5 वस्तू आपल्याला दळून घ्यायच्या आहे. त्या पण खूप अशा आपल्याला बारीक करायच्या नाहीये. लवंग मिरे व हिरवी विलायचीचे आपण आतलं बी काढून घेतलेले आहे ते. त्याच्यानंतर धने आणि बडीशोप 1 2 3 4 5 ह्या 5 वस्तू थोडे जाडसर असं मी दळून घेते. आणि लसूणची पण बारीक अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची. आता मी त्याच्यानंतर इथे घेतलेले शेंगदाणा तेल. हे बघा, हे शेंगदाणा तेल खानदेशात जे लोणचं बनवलं जातं ना, ते त्याच्यात शेंगदाणा तेलाचा वापर करतात. तर मी आता इथे मी 2 किलो हे शेंगदाणा तेल घेतलेले, पण मी इथे आता सर्व वापरणार नाहीये. जवळजवळ मी याच्यातनं ही पूर्ण 1 पिशवी याच्यातनं अर्धी म्हणजे 1.5 किलो शेंगदाणा तेलाचा वापर करणार आहे मी. आता मी हे तेल पण गरम करायला ठेवते आणि तेवढे जे मसाले दाखवले ना तेवढे मी दळून घेते. मी तिथं जाडबुडाचं एक स्टीलचं पातेलं ठेवलंय, त्याच्यात 1 पिशवी ही पूर्ण फोडून घेतलेली. आता दुसऱ्या पिशवीतनं आपल्याला अर्ध तेल ओतून घ्यायचे. आता त्याच पद्धतीने दुसरी पण पिशवीचं असं करून कापून घेतलं. त्याच्यात मी बघा आता जवळजवळ अंदाजे असं अर्धा किलो तेल बघा असं इथे अजून घेते थोडंसं. हां बस पुरे झालं. म्हणजे आपण एवढं 1.5 किलो तेल हे गरम करायला ठेवलंय. एक मिक्सरचं भांडं घेतलं, जे आपण हिरवी विलायची घेतलेली आहे ना ती सोलून घेतली, ते टाकून घेतलं. लवंग मिरे ते पण टाकून घेतलंय. त्याच्यातच आपण धने पण टाकून घेऊ. आधी सगळ्यात आधी आपल्याला एवढं दळून घ्यायचं. ते असं जाडसर दळून घेतलं, ते पण मी आता एका वाटीमध्ये काढून घेते. छान मस्त बघा असं जाडसर दळून घेतलेले आहे. तर आपल्याला बडीशोप पण तशीच अशी जाडसर दळून घ्यायची. आता 2 वेळेस करून दळून घेते मी. ती पण अशी जाडसर दळून घेतली. आता राहिलेली दळून घेते. सर्व बडीशोप आपण इथे दळून घेतली. आमची पेस्ट करून घ्यायची. आता बडीशोप दळलेलं त्याच भांड्यामध्ये मी लसूण बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. लसूण पण इथे दळून घेतलाय मी बघा. आपले 2 चमचे एवढी बरोबर लसूणची अशी पेस्ट बनवून घेतली मी. आता आपले मसाले दळून झाले. आता मसाले बघा आपण परातीमध्ये कसे असे पसरून घेणार आहे. आधी आपण सर्वात आधी हे मीठ पसरून घेतलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर टाकणार आहे मोहरीची डाळ. त्याच्यानंतर जे आपण तिखट मिरची घेतलेली आहे ना ती चौबाजूने अशी टाकून घ्यायची. त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर. त्याच्यानंतर आपली बडीशोप दळून घेतलेली ती पण टाकून घेऊ. त्याच्यानंतर धन्याची पावडर बनवून घेतलेली अशी जाडसर ते टाकून घेतलं. त्याच्यानंतर आपण टाकून घेऊ हळद. त्याच्यानंतर आपली सुंठ पावडर. त्याच्यानंतर मेथीचे दाणे बारीक करून घेतलेले ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वात नंतर शेवटी टाकायचा आहे हिंग. बघा आता तो कशा पद्धतीने टाकते मी.
आता ही इथे हिंगाची पावडर टाकून घेतली आणि इथे मी 2 चम्मच एवढी जे लसूणची बारीक करून घेतलेले आहे ना ते पण टाकून घेतले मी बघा ह्या पद्धतीने. तेल पण आपलं गरम झालं का ते चेक करू आपण. हे बघा छान मस्त आपलं तेल गरम झालंय. आता सर्वात आधी आपण लसूणवर तेल टाकून घ्यायचं, कारण की लसूण आपण हा कच्चा घेतलेला आहे ना त्याच्यामुळं लसूण असा मोकळा करून घेते मी. त्याचा पूर्ण आपल्या कडकडीत तेलामध्ये पूर्ण कच्चापणा हा जाईल. त्याच्यानंतर आपण हिंग पण टाकून घेतलेले. हिंग पण खूप जास्त प्रमाणात नाही टाकायचा, पण हिंग जास्त झाल्यानंतर लोणचं हे असं चवीला छान लागत नाही. बघा आता हळूहळू आपण चव बाजूने असं तेल टाकत चालायचं. आपण आधी काय टाकून घेतलेले, मीठ टाकून घेतलेले. त्याच्यानंतर आपण मोहरीची डाळ टाकून घेतलेली. हळदीचा पण कच्चापणा जाईल म्हणून हळद पण आपण ही वरती टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण जे कडू मेथ्या घेतलेल्या असताना त्याचा पण पूर्ण कच्चापणा जाईल, त्याच्यावर पण मी असं तेल टाकून घेते. मग आपला लसूणचा पूर्ण असा कच्चापणा आपल्याला घालवायचे हळूहळू. आपल्याला एकाच वेळेस नाही टाकायचं बरं का, थोडं थोडं टाकायचे. आपली ही कडू मेथी आहे ना त्याच्यावर पण तेल टाकायचं, त्याचा पण असा कडूपणा हा कमी होईल. त्याच्यानंतर आपण हा लसूण घेतलेला कच्चा परत परत थोडं थोडं तेल हिंग व त्याच्यावर टाकत राहायचं, म्हणजे त्याचा पण कच्चापणा हा पूर्ण जाईल. आणि आपली मिरची 2 प्रकारची आपण जी मिरची पावडर घेतलेली आहे ती खाली गेलेली, म्हणजे खाली त्याच्यावरती कडकडीत तेल टाकल्यानंतर ती काय होऊ शकते, जळू शकते. त्याच्यामुळे ती आधी टाकून घ्यायची. बघा छान असं मस्त असं खमंग असा सुगंध दरवळतोय चव बाजूने. तेल आपलं कडकडीत छान असं गरम आहे आणि आपण हे थोडं थोडं असं टाकत राहायचं चम्मचच्या साह्याने. बघा बघा छान मस्त. आता हे मी हलवायला सुरुवात केली. आता हे मसाले व्यवस्थित आपण मिक्स करत चालायचे. थोडं थोडं त्याच्यामध्ये तेल टाकायचे. बघा एकाच वेळेस आपल्याला तेल टाकून घ्यायचं नाही. आपली मोहरीची डाळ आहे ना हिचा पण कडूपणा हा कमी होईल गरम गरम तेलामुळं. छान बघा आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. काय सुंदर कलर आला आहे आपल्या मसाल्यांना. इथे मी 1.5 किलो तेलापैकी 1 किलो तेल इथे वापरले. अर्धा किलो तेल हे आपल्याला नंतर वापरायचे. छान मस्त असे मसाले मी सर्व एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. कलर पण किती खूपच छान दिसतोय बघू शकता तुम्ही. आणि तेल पण सुटलंय त्याला. कालवताना आपल्याला तेल दिसत नव्हतं, पण बघा किती तेल सुटलंय. आता आपल्याला हे पूर्ण गार होऊ द्यायचे. गार झाल्यानंतरच आपल्याला लोणच्याच्या पोडी म्हणजे कैरीच्या पोडीमध्ये मिक्स करून घ्यायचे. बघा छान मस्त आपलं हे कैरीचं लोणच्याचा मसाला तयार झाला खानदेशी पद्धतीने. आता हे पूर्ण गार करायला ठेवते मी. मसाला मस्त गार झालाय आपला. बघा आधी किती तेल दिसत होतं. जे आपण मसाले घेतले ना त्याच्यामध्ये ते तेल असं ओसलं जातं म्हणून असा मसाला आपल्याला थोडासा आता कोरडा दिसायला लागला. त्याच्यानंतर इथे कैरीच्या पोडी पण बघा व्यवस्थित असं हातात पकडायच्या. हात असा पूर्ण आपला कोरडा लागायला पाहिजे, ओला नाही पाहिजे. तर हे बघा असं पूर्ण असं पाणी याच्यातलं सुकलं गेलं कैरीमध्ये. आपला मसाला पण इथे गार झाला. आता आपण बरणीला धुरी देऊ. लोणचं हे वर्षभर टिकून राहण्यासाठी आपल्याला धुरी देणं हे मेन काम आहे. तर धुरी कशी द्यायची, मी आधी जी धुरी दिलेली होती ना ती लोंगाची दिलेली होती, पण आता खानदेशामध्ये हिंगाची धुरी देता. लसणाची जी घाण असते ना धुरी देतात. आता मी ते हिंग तव्यावर टाकून घेतलेला आहे. गॅस जोरात केला. आता थोडंसं धूर निघायला लागलं का आपल्याला बरणी अशी त्याच्यावरती उलटी पकडून ठेवायची, म्हणजे जो तो धूर निघेल ना तर तो आपल्या बरणीमध्ये गेला पाहिजे. यालाच म्हणतात धुरी देणं.
ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरणी व्यवस्थित असं धुवून व मी उन्हामध्ये सुकून पुसून ठेवलेली होती ती. हे बघा छान मस्त आपली दुरी बसायला सुरुवात झाली. बघा छान असं मस्त दुरी बसली आहे. ही दुरी द्यायचीच, कारण की जो बरणीला ओलावा असेल तो पण निघून जाईल आणि धुरीमुळं आपलं हे लोणचं वर्षभर टिकून राहतं, खराब होत नाही. बघा इथे हिंग पण आपला हा पूर्ण काळा पडला बघा, जळाला. तर आता आपण लोणचं कालवायला सुरुवात करू. इथे आपल्याला आता हाताचा वापर करायचा. आता मसाला मी थोडंसं एका साईडला करून घेते. आपल्याला थोड्या थोड्या फोडी लोणच्याच्या टाकून व त्या अशा मिक्स करायच्या हाताने. अशा मस्त मिक्स करायच्या आणि आपल्याला त्या बरणीमध्ये टाकून घ्यायच्या. असं बरणीत टाकायच्या त्या. सर्व फोडींना असा मसाला लागला गेला पाहिजे. ह्या पद्धतीने आपण असं कैरींना मसाला असा लावून घ्यायचा. हे हाताने का व्यवस्थित कालून घ्यायचं, कारण की आपल्या कैरीला चव बाजूने मसाला असा लागला जातो बघा. मसाल्यामध्ये पूर्ण अशी कैरी डीप झाली पाहिजे, म्हणून आपण हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, म्हणजे मसाला पूर्ण लागला जातो बघा. असं मधीपर्यंत छान मसाला असा लागला जातो. आता सर्व फोडी मी असंच आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून भरून घेते. सर्व एवढ्या लोणच्याच्या फोडी आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेतल्या आहे. सर्व आता बरणीमध्ये आपण टाकून घेऊ. आपण 1.5 किलो तेल गरम करून घेतलं होतं. इथे आपण 1 किलो तेलाचा वापर केलेला आहे. अर्धा किलो जे तेल उरलेलं आहे ना, ते आपल्याला उद्या टाकून घ्यायचं, आज टाकायचं नाहीये, कारण की उद्या ह्या फोडी खाली बसतील आणि मग म्हणजे बरणी आपली थोडी रिकामी होईल. 5 किलोची बरणी आहे, पूर्ण भरली आपली भरली आहे, तर उद्या ते तेल टाकू. आणि लोणचं हे 1 दिवसाआड आपल्या झाऱ्याच्या किंवा उलटणीच्या मागच्या दांड्याने व्यवस्थित असा हलवत जायचं. कंटिन्यू हे 15 दिवस करायचं. त्याच्यानंतर 4-4, 5-5 दिवसांनी लोणचं हे व्यवस्थित असं हलवत राहायचं. पाण्याचा थेंब त्याच्यावर पडू द्यायचा नाही. ओलं काही चमचा वगैरे असं काही घालायचं नाही त्याच्यामध्ये. त्याच्याने पण आपलं लोणचं हे खराब होऊ शकतं. लोणचं खराब व्हायला भरपूर कारण आहे, एवढी आपण त्याची फक्त काळजी घ्यायची. हे लोणचं तुम्हाला पूर्ण 1 वर्षाच्या वरपर्यंत टिकू शकतं. 1-1.5 वर्ष हे लोणचं टिकतं. त्याच्यामुळं आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खानदेशी लोणचं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. बघा सर्व लोणच्याची प्रोसेस मी तुम्हाला कैरी फोडण्यापासून ते सर्व दाखवले आहे. तर आज आपण खानदेशी पद्धतीने लोणचं हे बनवून घेतलेले आहे. ती रेसिपी आपली ही पूर्ण झाली. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.